प्रश्न क्रमांक 1. नीरज चोप्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 भालाफेक. नीरज चोप्रा हा खेळाडू भालाफेक या खेळाशी संबंधित आहे आणि ते कुठल्या राज्याचा आहे मित्रांनो? तो हरियाणा या राज्याचा आहे. प्रश्न क्रमांक 2. सविता पुनिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हॉकी. सविता पुनिया हा खेळाडू हॉकी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 3. दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मैदानावर कसोटी क्रिकेटचा सामना जिंकणारा कोण पहिला आशिया कर्णधार ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए रोहित शर्मा हा दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मैदानावर कसोटी क्रिकेट सामना जिंकणारा पहिला आशिया कर्णधार ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 4. रेशमी शुक्ला यांची कोणत्या राज्याचे पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी महाराष्ट्र या राज्यात रश्मी शुक्ला यांची राज्याचे पोलीस महासंचालक पदी ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 5. डेव्हिड चेसक टेनिस स्पर्धा फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या देशात होणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी पाकिस्तानमध्ये. डेव्हिड चेसक टेनिस स्पर्धा फेब्रुवारी 2024 मध्ये पाकिस्तान या देशात होणार आहे. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या केंद्रशासित प्रदेशात हा PM विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला प्रदेश ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशमध्ये PM विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला प्रदेश ठरलेला आहे जम्मू आणि काश्मीर. क्रमांक 7. पहिल्यांदाच एका दिवशी किती व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न जारी झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 3 जणांना सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न जारी झालेला आहे 3 जणांना. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या वर्षामध्ये यादी सर्वाधिक 4 व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 1999 मध्ये. प्रश्न क्रमांक 9. देशात आता एकूण भारतरत्नची संख्या किती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 53. प्रश्न क्रमांक 10. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी 3 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जारी केला, त्यामध्ये कोणाचा समावेश नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सुषमा स्वराज यांचा समावेश नाही आहे. PV नरसिंहराव, MS स्वामीनाथन आणि चौधरी चरण सिंग ह्या तिघांना पण भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे मित्रांनो. क्रमांक 11. चौधरी चरण सिंग यांना 2023चा देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न जारी झाला आहे. ते कोणत्या काळात देशाचे पंतप्रधान होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 1979 ते 80 या दरम्यान ते पंतप्रधान होते देशाचे. क्रमांक 12. महाराष्ट्र शासनाच्या 2023 वर्षाचा वि. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जारी झालेला आहे? प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी रवींद्र शोभणे यांना महाराष्ट्र शासनाचा 2023 वर्षाचा वि. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे. क्रमांक 13. महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 कोणाला जारी झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी डॉक्टर प्रकाश परब यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्ग मंजुरी दिलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी शक्तीपीठ. महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब हा शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 15. जागतिक कडधान्य दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 10 फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 16. केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी गुजरात राज्य हा प्रथम क्रमांकावर आहे हर घर जल योजनामध्ये. प्रश्न क्रमांक 17. संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए नितीश कुमार. संयुक्त जनता दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीश कुमार यांची निवड झालेली आहे.
प्रश्न क्रमांक 18. डॉक्टर नितीन करीर हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्य सचिव असणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 47वे. डॉक्टर नितीन करीर हे महाराष्ट्र राज्याचे 27वे मुख्य सचिव असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. 42वे कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला होता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए छत्तीसगड या राज्यात 42वा कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकारने राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी एस सुरेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दामोदर खोरे विकास महामंडळ अध्यक्षपदी. क्रमांक 22. विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नव्या योजनेला मंजुरी दिलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी पृथ्वी विज्ञान या नव्या योजनेला मंजुरी दिलेली आहे केंद्र सरकारने. क्रमांक 23. महाराष्ट्र केसरी 2023 कोणी जिंकला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी 2023 जिंकलेला आहे. प्रश्न आहे मित्रांनो, अर्जुन अवॉर्ड फुल लिस्ट 2024 मधले ओजस प्रवीण देवताळे तिरंजी स्पर्धेमध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. आदित्य गोपीचंद स्वामी तिरंजी यासाठी, मुरली श्रीशंकर अथलेटिक, पारुल चौधरी अथलेटिक्स, मोहम्मद हुसामुद्दीन मुक्केबाजी, आर वैशाली शतरंज, मोहम्मद शमी क्रिकेट, अनुष अग्रवाल घोडेस्वारी, दिव्यकृती सिंग घोडेस्वारी ड्रेसिंग, दिशा डागर गोलाफेक, कृष्णा बहादूर पाठक हॉकी, सुशीला चानू हॉकी, शीतल देवी पॅरा तिरंजी, इल्लुरी अजय कुमार रेड्डी ब्लॅक क्रिकेट, प्राची यादव पॅरा केनॉइंग, ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर शूटिंग, पवन कुमार कबड्डी, रितू नेगी कबड्डी, नरसिंग खो पिंकी लॉन्ग बाउल्स. ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर यांना शूटिंगमध्ये मिळालेला आहे. हरिंदर पाल सिंग सिंधू, त्याच्यानंतर ईशा सिंग यांना पण शूटिंगमध्ये मिळालेला आहे. जहिका मुखर्जी टेबल टेनिस, सुनील कुमार कुस्तीमध्ये मिळालेला आहे. ATM कुस्तीमध्ये नो ओरेम्स रोजबिना देवी विशू, अंतिम पघाळ कुस्ती, यहिका मुखर्जी टेबल टेनिस या सर्वांना अर्जुन पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार सात्विक राज रँकी रेड्डी बॅडमिंटन, चिराग शेट्टी बॅडमिंटन यांना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे 2023 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, द्रोणाचार्य पुरस्कार रेग्युलर कॅटेगरी यांना पुरस्कार कोणाकोणाला मिळालेला आहे बघा. गणेश प्रभाकरन मलखम यासाठी मिळालेला आहे. महावीर सैनी पॅरा अथलेटिक्स, ललित कुमार कुस्ती, RB रमेश शतरंज आणि शिवेंद्र सिंग हॉकी यासाठी द्रोणाचार्य पुरस्कार रेग्युलर कॅटेगरीमध्ये मिळालेला आहे 2023 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, द्रोणाचार्य पुरस्कार लाईफ टाईम कॅटेगरी जयस करित सिंग ग्रेहवाल गोलाफेक यासाठी मिळालेला आहे. भास्करन कबड्डीसाठी मिळालेला आहे. जयंत कुमार पुशीलाल टेबल टेनिस